तर फायनली सगळेजण ज्या दिवसाची वाट बघत होते बघा, ते दिवस आलेला आहे. उद्या 14 ऑगस्ट रोजी जवळपास आता 2 मच अवेटेड फिल्म्स ज्या आहेत त्या रिलीज होत आहेत बघा. एक आहे कुली, तर दुसरा आहे बघा वॉर 2. दोन्ही मूव्हीज ज्या आहेत त्यांचा आपल्या आपल्या ठिकाणी खूप चांगल्या लेव्हलवरती क्रेज आहे. मी तरी पर्सनली सुरुवातीला कुलीसाठी एक्सायटेड आहे बघा. नक्कीच वॉर 2 बद्दल काही हेट नाही आहे माझा, परंतु मी पर्सनली कुलीसाठी सध्या एक्सायटेड आहे. बघितला तर पहिला मूव्ही मी कुलीच बघणार आहे. आणि खूप दिवस झालं मी चेक करत होतो की कुलीचं ॲडव्हान्स बुकिंग आमच्या शहरामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये चालूच होत नव्हतं. आणि फायनली आता ॲडव्हान्स बुकिंग जे आहे ते चालू झालेलं आहे. आणि मला वाटतं की 1 तासही झाला नसावा की बऱ्यापैकी 7-8 तिकीट चित्रपटाचे बुकही झालेले आहेत. अशा ठिकाणी आमच्या ठिकाणी जास्त काही मूव्हीजचा क्रेज नसतो. परंतु मागील काही दिवसामध्ये महाअवतार नरसिम्हासाठी क्रेज दिसला आणि आता कुलीसाठी दिसत आहे बघा. वॉर 2 साठीही बऱ्यापैकी ऑडियन्स जे आहे तिकीट बुक करताना दिसत आहे. परंतु ग्राउंड लेवलवरती जर बघायला गेलं तर सुरुवातीला वॉर 2 बद्दल जर बोलायला गेलं तर वॉर 2 हा मूव्ही एक्सपेक्टेशन असं दिसत आहेत की 100-1 कोटी रुपयापर्यंतची ओपनिंग घेऊ शकतो. कारण की मूव्हीला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कुलीच्या आसपासही रिस्पॉन्स नाही. कुलीने 1 मिलियनपेक्षा जास्त तिकीट्स बुक केलेले आहेत आणि आजचं धरून तर जवळपास हा चित्रपट 1 मिलियन म्हणजे जवळपास आजचं धरून 1.5 मिलियन म्हणजे जवळपास 15 लाख तिकीट तर नक्कीच बुक करून टाका ॲडव्हान्स बुकिंगमध्ये. आणि नक्कीच वॉर 2 याच्या आसपासही नसेल, 5 ते 7 लाख जास्तीत जास्त या मूव्हीचं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तिकीट्स बुक होतील. नक्कीच यापेक्षा जास्त झाले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु तसं काही होताना दिसत नाही बघा. त्यामुळे वॉर 2 जो आहे हा चित्रपट ओव्हरऑल वर्ल्ड वाईड कलेक्शन पहिल्या दिवशी 100 कोटींची ओपनिंग घेऊ शकतो. तर दुसरीकडं कुली जर सांगायला गेलं तर कुली हा मूव्ही 150 कोटींपेक्षा जास्त ओपनिंग घेऊ शकतो. कारण की भले हिंदीमध्ये कमी शोज भेटले असले तरी तमिळनाडू, तेलुगू या ठिकाणी या मूव्हीला चेन्नईची जर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग बघितली तर सगळे शोज जे आहेत ब्लॅक झालेले आहेत बघा. सगळे शोज पहिल्या दिवशीचे तर पूर्ण ब्लॅक, सगळे तिकीट फुल झालेले आहेत. एकही शो उरला नाही ज्याचे की म्हणजे तिकीट्स जे आहेत ते उरलेले आहेत. त्यामुळे कसा रिस्पॉन्स भेटणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे. नुसतं मला वाटतं तमिळमध्येच हा चित्रपट 40-50 कोटी कमवतो की काय माहिती. त्यामुळे ओव्हरऑल हा मूव्ही नेटमध्ये 80 ते 90 कोटी आणि ओव्हरऑल पहिल्या दिवशीचं वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन 150 कोटींच्या वर जाणार आहे कुली या मूव्हीचं. आणि नक्कीच पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी जिंकताना आपल्याला कुली दिसत आहे. आता त्यानंतर फायनल बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कोण जिंकतं, कोणाचे कसे रिव्ह्यूज येतात यावरती डिपेंड आहे की या रेसमध्ये कोण जिंकणार व कोण नाही. तर नक्की तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही या दोन्ही मूव्हीजपैकी कोणता मूव्ही बघणार आहात व कोणता नाही. थँक्यू.